माझं कवर निघालं होतं कशेडी घाटाचा, म्हणजे टनल बनवली तर आहे पण त्याचा कुठे जुना रस्ता आहे. संदीप भाऊनं कॉल केला पण त्यांनी कॉल केला नाही. पुण्यश्लोक मोफत बस सेवा, वा. क्या बात आहे, एक नंबर. एन्जॉय इथेच. काय सुंदर नजारा आहे यार. समोर पाहू शकता धबधबे वरून वाहतोय, दिसतोय मस्तपैकी वरून. छोटा धबधबा. कोणतरी व्हिडिओ पाहिजे काढणारा आपला यार. कोणाला तरी विचारूया, कोणाला तरी विचारूया. पुढे कशेडी घाटात जायला रस्ता कुठून आहे? नाही, टनल मध्ये नाही जायचं आहे. नाही, घाटात जायचं. तो पाठी असा वर गेला तो का? हा, घाटातून तो पाठी असा रस्ता गेला असा तो का? कशेडी घाटात जाईल का? कशेडी घाटात पुढचा लेफ्ट ना. धन्यवाद. मी युटर्न मारला. उलटी नाही घातली गाडी, उलटी घालू नका कारण हायवे आहे. गाड्या स्पीडने तर अंदाजा कळत नाही आपल्याला. सो ज्या रस्त्याला आपण विसरत चाललो आहोत आणि विसरण्या लायकीचं झालं कारण तो एवढा आतमध्ये आहे ना, असं वाटतं की कोणत्या तरी गावाचा रस्ता आहे आणि तो गेलेला आहे असं वाटतो. तर मग आपण जाऊया आणि कशेडी घाट, जुना कशेडी घाट आपण दाखवूया. कशेडी घाट बोलल्यावरच लोकांची अशी हवा टाईट व्हायची. सगळ्यात डेंजरस घाट होता. सो चला, पण घाट सुरू केलेला आहे. सिनरी एक नंबर आहे. चला, डायव्हर्जन आहे. म्हणजे एकेकाळी या रस्त्याने अशी वर्दळ असायची, गाडी बंपर टू बंपर गाड्या राहायच्या. आणि आता बघा कोणच कुत्राच भटकत नाही. ते क्या बात आहे. रस्ता खराब झाला आहे आणि हा घाट बंद केला आहे, रूट दिला आहे, तरी पण रस्ते बांधण्याचं काम चालू आहे. जे खोदून तिथे सिमेंट काँक्रीट आहे तसं हे चाललं आहे. ते पण वरती भूस्खलन झालेलं आहे जास्त मोठं. चला, चांगलं आहे. म्हणजे घाट हा तयार होईल. घाट क्या बात आहे. फॉग आला, फॉग पाहू शकता. फॉग आला, फॉग. हे टनलमध्ये एन्जॉय करायला भेटलं नसतं ना आपल्याला. गर्द झाडाने वेढलेला असा रस्ता आपला हा कशेडी घाट. कशेडी घाटाची आत्मकथा आली पाहिजे. नाही देवा, या घाटाने काय काय बघितलंय. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. काही काळी श्री हॉटेल गणेश काय काम होतं, म्हणजे वडापाव वगैरे खायला भेटायचे. आता सगळं विद्रूप झालंय कोण येत नसण्या कारणाने. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. फॉगची भरमान. फॉग हे बघा, ह्याला बोलतो अनुभव. पूर्ण गुडूप झालेला आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. म्हणजे काही दिसत नाही बघा. त्या गाड्या आल्या तर आहेत, म्हणजे हेच आहे ना यार. तर हे कड्यावरून घाटात ते टर्न 2 मिनिटात निघून जातो. कायच कळतं कशेडी काय होतं आणि काय नाही. तर प्लीज ज्यांना कोणा कशेडी नाव माहीत नाही तर प्लीज या आणि आवर्जून या घाटातून जा. एका हॉटेल सध्या एवढं काही चालत नाहीत, घर आहेत ती. पोलादपूर पोलीस ठाणे. ह्या पोलीस स्टेशनमध्ये मी एक रात्र राहिले होतो. आरोपी म्हणून नाही, रात्री झोप झाली म्हणून. भरणे, खेड, चिपळूण, रत्नागिरी. जे मी एकदा मुंबईला जात असताना झोप एवढी होती
तर मग मी इथं थांबलो होतो रात्री. समोरून या दगड वगैरे कोसळतात आहे तर जरा बघून. अरे यार थोडं तरी फॉग क्लिअर तर खाली दिसू दे काय आहे. हा तो मोठा टन प्रसिद्ध इथे मी साप पकडला होता एकदा. रस्त्याची हालत खराब झाली आहे पण ठीक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पक्षी बघायला भेटला मस्त. हॅलो, काही नाही झालं काम माझं. ते कशेडी काढासाठीच फोन केला होता तर मला तो टन भेटला. ठीक आहे ठीक आहे चालेल. तर 2 डोंगरामध्ये वॉटरफॉल आहे ना तिथे आत्ता जस्ट हॉल्ट घेतला. आता थांबवली गाडी. हो पाऊस आहे, थोडा थोडा आहे, रिमझिम आहे. ठीक आहे चालेल, धन्यवाद. हो चला, संदीप भाऊने लेट केला कॉल. काय वॉटरफॉल आहे, एक नंबर जागा आहे. इकडून आपण ड्रोन उडूया, एक नंबर ड्रोन शॉट येईल. चला. सो तो बघा आपला नवीन मुंबई गोवा हायवे. तो टनल मार्फत जातो. तर आपण असं उतरून असा म्हणजे असं जाऊन त्याला असं मिळणार सरळ जायला. आपण एवढं डिस्टन्स कवर डोंगर चढून आलो तर डोंगराच्या खालून गेलं आहे. कशेडी घाट संपलेला आहे आणि अशा पद्धतीने हे अनुसूया आता आहे की मला वाटतं हा हायवेला पण असं कनेक्ट करणार डायरेक्ट. डॉगेश भाई, हो डॉगेश भाई, हां बघा कशेडी घाटातून खाली उतरलो आहे आपण आणि आता उतरून हा सरळ रस्ता आहे तो टनल मार्फत येतो. ठीक आहे. आणि आपण आज जॉईन केलं आहे मुंबई गोवा हायवे. चला, खेड 19 आहे.